सगळे इकडे या. पटकन या इकडे. माझी टीम सगळे इकडे या. माझी टीम माझी पण टीम इकडे या जरा. प्लीज माझी टीम इकडे या. इकडे या सगळे. टीम आहे गुड गुड. ते बघ काका कुठे या टीम मध्ये अरे सॉरी अरे असं नाही करायचं. ही आपली टीम आहे. काय खबर काढता येते का म्हणून थांबलो होतो तिकडे. ऐका आता सगळ्यांचं खाणं पिणं झालंय. गुड. आता मी जे काय सांगतो ना त्याकडे नीट लक्ष देऊन ऐकायचं. पण वंदना काकू तुम्हाला खेळता येणार आहे का? नाही म्हणजे नसेल खेळता येत तर सांगा हा, तसं टीम मेंबर चेंज करता येईल ना. कीर्ती सगळ्यात आधी ना तू आधी शांत बस. हा उगा सीन क्रिएट करू नकोस. अरे काय अरे थांब गप्प बस. वंदना ताई हे बघा तुम्हाला हवं ना तसं खेळा. हा? आणि तुम्हाला वाटलंच काही कळत नाहीये तर आम्हाला सांगा. हा एक्झॅक्टली. आम्ही मदत करू. आया आपल्या टीमला लक्षात आहे ना आशू काय म्हणाला ते की आपल्या टीम मध्ये एखादा माणूस जास्त आहे तर काय जिंकतीलच, पण असं नाहीये. आपण त्यांना दाखवून देऊ की एक माणूस कमी जरी असला ना तरी आम्ही कमालच खेळणार आहोत. कळलं? तू बघच मी कशी खेळते ती. जे पाताजी मी आहे तुमच्या सोबत, आपण खेळूया. बापरे बरं ऐका मी काय म्हणतो, आपल्याकडे एक माणूस कमीच आहे. त्यामुळे त्यांना जरा एक ऍडव्हान्टेज आहे, पण तरी आपण त्यांना पुरून उरायचंय. हा बेस्ट. हो पण तरी जे काही कराल ते शांतपणे करा. हं? हो हो हा खेळ आहे, स्पर्धा नाहीये. कळलं कीर्ती. हो पण आपल्याला खेळायचं काय आहे? हा चांगला प्रश्न विचार. खेळायचं. तुम्हाला सगळ्यांना आता लगोरी खेळायचे. हा लगोरी लहानपणी खेळला असाल ना तुम्ही सगळे. काय सगळ्यांना येतं ना. ए संपदा कीर्ती खेळलोय आपण. हो भाऊ मला येते, मी रेडी आहे. हा ए संपदा तुला पण येतं शिकवलं होतं आम्ही. ठीक आहे करते ट्राय. चला मग. चला मजा तर येणार आहे बॉस, मजा तर बघू ना येणार आहे. आपण, बघू काय मजा येणार आहे ते. बघू ना काय आहे ते. बघू आमची टीम किती स्ट्रॉंग आहे दिसते नाही, का? हरवलं ना तर माझं नाही. अरे जा. एक चान्स झाला, दोन चान्स बघतो. अरे तू खेळ. मी जज मी सांगणार. हा. चलो ready? चलो नाही लागणार, नाही लागणार, नाही नाही.
ऐका बरं मी काय म्हणते आता हा गेम असा चालू राहील त्यापेक्षा तुम्ही आता निकाल जाहीर करा कोण जिंकलं किती पॉइंट सगळं सांगा हे करा बरोबर आज कोणत्या टीमला किती मार्क्स मिळाले हे मी सांगतो. शिवाच्या टीमला मिळाले 9 गुण आणि आशूच्या टीमला मिळाले आहेत 10 गुण. त्यामुळे ऐका आज आशूची टीम जिंकलेली आहे असं आपण पण ऐका यात सगळ्यात महत्वाची गोष्ट मी सांगतो आता, कारण सगळ्यात चांगला खेळाडू यामधला कोण होता? मी आजी आणि मी. असं सगळ्यांनाच वाटू शकतं. यातली सगळ्यात उत्तम खेळाडू कोण ठरले असेल तर ती माझी बायको. नाही, ऐका फक्त माझी बायको आहे म्हणून नाही बरं का, ती आशूपेक्षा पण चांगलं खेळ. क्या बात मला हा खेळ येतो मुळात. नाही पण बायका नाही अश्विनी काय केलं, अश्विनी मध्ये करेक्ट ते सांगतो अश्विनी मध्ये थोडी चिटिंग बोलतात. एक मिनिट थांबा जरा. आता आपण एक छोटा ब्रेक घेऊया. त्यानंतर पुन्हा तुम्हाला आणखीन एक गेम खेळायचा. बरंच हरणार हे लोक. ते बघू ना आपण, ते बघूया आपण. केली तर मग वेगळी गोष्ट आहे. सो एक छोटा ब्रेक. चालेल. चलो. काय अर्चंदन कसं खेळलास तू? तुझ्यापेक्षा तर मी चांगलं खेळले असते. राहू दे मी जसा पण खेळलो ना आपल्या तिघांकडनं खेळलो. हा हे असं बरं ते सगळं जाऊ दे. मला सांग तुला काही हवंय का, म्हणजे ज्यूस किंवा काही खायला? मला पपई खायची क्रेविंग होती. काय एवढं काय त्यात? पपई स्किन साठी किती चांगली असते माहितीये तुला? नाही दिव्या, तुला पपई नाही खाता येणार बाळा. का? मला इच्छा होतीये. हे बघ, तुला दुसरं काय खायचंय ते खा, काय प्यायचंय ते पी, पण पपई मी तुला देणार नाही. मला आजींनी स्ट्रिक्टली सांगितलं. काय आहे चंदन? काही खाऊ देत नाही, काही खेळू देत नाही. हे बघ दिव्या, तुला ना दुसरं काय खायचंय ते खा, काय प्यायचंय ते पी, पण पपई नाही. मला आजींनी स्ट्रिक्टली सांगितलं. मला हे पटत नाही. आणि तुझ्या तब्येतीला जे हानिकारक आहे ते तुला देणं मला पटत नाही. जाऊ दे तू हट. अगं दिव्या, अगं तिकडे ऊन आहे, थांबतेस का जरा? अगं ऐकतेस का? तिकडे उन्हात नको उभी राहू. दिव्या, दिव्या एवढी मूर्ख आहे का? या दिवसात पपई खात नाही, एवढी साधी अक्कल नाहीये. खाण्याचं काय एवढं कौतुक? स्वतःच्या बाळाची काळजी नाहीये. इकडे तू काय एकटी बडबडत बसलीस? अरे ती दिव्या बघ ना, बावळट आहे का रे जरा? तो चंदन आणि बाकीचे सगळे तिची एवढी काळजी घेतात आणि ती पपई खायचं म्हणते, पाय आपटत जाते. जाऊ दे ना, ती माहिती ना कशी आपल्याला, तिच्याकडे लक्ष नको देऊ. मला तर तिच्याकडे अजून जास्त लक्ष द्यावं असं वाटतंय. हो, एवढी काळजी? काळजीने नाही, तिचे ते जाऊ दे. आता पुढच्या गेम मध्ये बघ आम्ही तुम्हाला कसे हरवत होतो. एक मिनिट, तुला ना त्यांच्यात भांडणं लावून देण्यासाठी ठेवलं होतं. तू त्यांना मोटिवेट काय करतोय? हॅलो, तुम्ही जिंकत होतात, मग मी काय करू? एक मिनिट, आम्ही खूप चांगले खेळतो आणि स्पेशली मी. हेच जमतं तुला, म्हणून खेळता येत नाही बावळट तू. अरे ही काय डोक्यावर पडली. थांब. अरे काय मजा आली ना? घ्या काय? घ्या. काय भाऊ, काय झालं? काय असं काय करताय? कुठे काय झालंय मला? अरे आम्ही तिथे खेळत होतो, तुम्ही आमच्याकडे बघून लहान मुलांसारख्या उड्या मारत होतात. कशाला? आशू, मी उड्या मारत होतो. मी ते शिट्टी वाजवत होतो, तुमच्या सगळ्यांवर लक्ष ठेवतो. आय वॉज जज. पण वयाचं तरी भान ठेवायचं ना. एक मिनिट सीताई, माझ्या सासऱ्यांना असं बोलायचं नाही हं? हो का सुनबाई? मग धापावा कसं टाकता येत नाही? काय कुठे धापा टाकतायत ते? एकदम फिट आहेत ते, काही होत नाही त्यांना. एकदम तरुण आहात तुम्ही. शिवा, अशी सून प्रत्येक सासऱ्याला मिळाली पाहिजे. दोघे असं उभे का? बसा, बस इथे ये, बस ग. अगं खाली कशाला बसते? इकडे बस. मला बसायचंय खाली. अरे जाऊ दे, तुमची सून खाली बसली, मी बसतो जरा आज्ञाधारक सुनेसारखा प्राऊड आई वडिलांच्या चरणात बसतो. कधीतरी बसतोस, बस. कसा आहेस भाऊ,
थँक्यू तुम्ही इथे आलात. तुमच्यामुळे नाही सगळं कसं परफेक्ट झालं. आशू अरे मला काय थँक्यू म्हणतोयस तू हं? आणि मी काय केलं? मी आपली एक अशी शिट्टी गळ्यात अडकवली, शिट्टी वाजवत राहिलो, तुम्हाला खेळवत राहिलो. हा पण खरं म्हणजे तुम्हा दोघांचा हा प्लॅन होता नाही. तुम्ही दोघांनी कष्ट घेतले. अहो पण आम्हाला कळत नव्हतं ना की सगळे येतील का नाही. तुम्ही आलात मग कोणी नाही नाही म्हणू शकलं आणि इथे तुम्हीच सगळं हँडल करताय. तुम्हाला काय वाटतं रे ही एनर्जी येते कुठे? बरं बरं ठीक आहे ठीक आहे सगळ्यांनी केलं. हो हो ठीक आहे. पण आशू भाऊ आणि सीताई पण खूप एन्जॉय करतायत ना. म्हणजे काय तेव्हा सगळं आता नीट होईल ना. एकदम छान होणार. असं एकत्र कुटुंब किती छान दिसतं शिवाय. खरंय. खरंय. आणि तुम्ही माझ्या कुटुंबाला पण जवळ केलं. ए हॅलो, तुझं कुटुंब माझी आजी, माझी काकू, माझं कुटुंब, माझी जबाबदारी. बा तसा लेख. सासू तशी सून. अरे यार आई आजी असं काय करता तुम्ही? तुम्ही चला ना, मजा येईल तुम्हाला, मी सांगते ना. शिवा नको ग. अगं तुमचं तरुण पोरांची गोष्ट वेगळी आहे, आमचं काय म्हाताऱ्यांचं. हे बघ मी बाजूला बसते आणि बघते मजा समती. हा अहो वयाचं काय घेऊन बसलात? वय वगैरे काही नसतं. आता तुम्ही आमच्यापेक्षा मोठे असून किती छान खेळलात आमच्यापेक्षा. हा आम्ही आहोत ना, सांग. आई ऐक ना ग, तू हो बोललीस ना लगेच आजी हो बोले. हा ऐकायला येतंय बरं का मला. हा काय बोलतीस ते. बघितलं मग आजी. अगं असं काय करते? आपण जाऊया ना, मजा येईल. तू असं नको ना करू. मग तुला माझी शपथ आहे बस. झालं दुखण्यानं शिवर हात ठेवलास का नाही का संपलं समज. बघितलंस ना वंदे कशी करती पोरते. शिवा तू म्हणतेस तू सगळी जबाबदारी घेशील, पण अगं काही झालं तर काय करणार होता आपण? तुला माहितीये ना मागे सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. म्हणजे काय झालं होतं? हो आजी, एका बाईचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तुमच्यासारखीच म्हातारी आजी गेली होती उत्साहाने उन्हात वॉटर स्लाइड वर. तशीच उभी राहिली आणि धपकन पडली डोक्यावर. डोकं फुटलं तिचं. काय कीर्ती कशाला काहीतरी भलतं सलतं सांगून त्याच्या डोक्यात भीती निर्माण करतेस का? ए शिवा अहो सीताई नग ना, उगाच काहीतरी आणि होऊन बसलं तर कशाला पाहिजे. तुम्ही समद्यानी मजा करा, मी बाजूला बसते आणि बघते. हा अहो आजी वयाचं काय आता तुम्ही घेऊन बसलाय. बस करा. सगळी ही भीतीच घालवायची आपल्याला. पण हे खरंच जमेल का आम्हाला? तेच म्हणते मी, नाही जमणार तुम्हाला. अहो कशाला जाताय उगाच? पाय घसरला, पडलात, दडलात, हाडं मोडली तर तुमची या वयात. ए वंदे तू जा, म्या काही येत नाही. अगं उगाच या वयात हाडबीड मोडलं तर आणि कशाला पाहिजे काहीतरी उद्योग. शिवा तुम्ही तरुण पोरांनी मजा करा ग, म्या बाजूला बसते आणि बघते. हा अगं आजी बरोबर ना भाऊ हा? आपल्याला हे जमेल का? का नाही जमणार? लक्ष्मण याआधी आपण केलं नाहीये का? नाही तसं नाही भाऊ, काय एवढ्या लॉट मध्ये कसं करायचं, किती कसं काय कळत नाहीये ते कसं होईल. लक्ष्मण आता तूच जर असं म्हणायला लागलास तर कसं होणार? नाही भाऊ, मला तुमचं म्हणणं 100% पटतंय. पण कसं आहे, आपण त्यापेक्षा जर तिकडे गेलो तर जास्त मजा येईल ना. जास्ती मजा. हा मजा. चला चल. हो की काय रे मजा मजा मजा, नुसती मजा सुचते तुम्हाला. आणि असं समजा ना आज जे करतोय त्यातच मजा आहे. आणि हे बघा आपण ज्यांच्यासाठी काहीतरी करतोय त्यांच्या चेहऱ्यावर जेव्हा आपल्याला आनंद दिसतो ना, तेव्हा मग तुम्ही म्हणाल पुढच्या वेळेस भाऊ चला तो प्लॅन करूया. काय दिव्या, ए दिव्या 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 दिव्या, तू पण चाललीस तिकडे? हा हा मग जरा सांभाळून, हा पाण्यात उड्या नको मारू जास्त. हे चंदन तू कशाला इतकी काळजी करतो? आहेत ना तिथे सगळे, काही होणार नाहीये मला. हो सगळे आहेत तिकडे, ते सांभाळूनही घेतील, माझा विश्वास आहे त्यांच्यावर. पण तुला खूप एक्साइटमेंट असते त्यामुळे प्लीज. झालं जाऊ.
जा. अगं दिव्या पण ऐक मी पाण्याच्या बाटल्या वगैरे घेतल्यात हो. हा लिंबू सरबत हो ठीक आहे चल हा काळजी घे. ए दिव्या ऐक ऐक औषधं औषधं कशाला लागणार आहेत तिथे? ते पण बरोबर आहे औषधं कशाला लागतील नाही का ठीक आहे छत्री ठेव जवळ हा उन्हापासून जरा प्लीज सांभाळून राहते हो ठीक तू ठीक जा. अरे दिव्या ऐक, छत्री माझ्याकडेच राहील हं? आणि काळजी घ्या प्लीज अशी का बघतीये माझ्याकडे? मरू दे. भाऊ अरे अरे हळू 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 भाऊ मी रेडी आहे लेट्स डू इट काय काय करायचंय सांगा काय उत्साह कुठं येतो? उत्साह म्हणून नाही यार मी ह्याला चॅलेंज म्हणून बघतोय आपण सुद्धा करून दाखव ना की आपण सुद्धा हे करू शकतो हा बघ बघ आशू हा उत्साह वा ही एनर्जी हवी अरे हा नाही भाऊ उत्साह आमच्याकडे पण खूप आहे. फक्त प्रश्न असा आहे की आपल्याला हे जमेल का? अरे का नाही जमणार हे बघ मी सांगतोय तसं करा तुम्ही तुमचं काही डोकं लावू नका हा चला चला ओ भाऊ ए हा ए काय रे इकडे इकडे तिकडेच येत होतो आम्ही. लबाडा तुम्ही. चला लवकर. अहो या वयात कुठं पडले झडले कुठलं तरी हाड बीड मोडलं तर कशाला पाहिजे उगाच तरी तुम्ही समध्यानी मजा करावं. तुम्ही मनातून तरुण आहात ना बस झालं मग. काय तरुण बिरून नाही तरुण तुम्ही आहात उगाच आपल्या हरभऱ्याच्या झाडावर चढू नका हो. अरे नाहीच ऐकणार आहे आजी मला काही माहित नाही आपण जातोय आपण मजा करणार आहोत बस मी काय ऐकणार नाही तुझं. पण मजा मजा करताना काही झालं तर? अगं काही होणार नाहीये. चला चला आई बाईची सीताई आपण आवरूयात जाऊया छान मज्जा करूयात. आणि कीर्ती झालं तेवढं खूप झालं. उत्साह वाढवता येत नसेल तर तो कमी होईल असंही काही करू नकोस. हा आजी तू चल तू उठ अगं उठ आपण मजा करू चल, 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 चला मजा करू अरे चला तुम्ही पण चला अहो सीताई तुम्ही पण ना उगाच भरीला घालताय. आजी गप्प बस. आजी चल. अगं हे असले कापडे घालून कुठं काय घेऊन चाललाय अरे अगं कसं दिसतंय ते? अगं आई चांगलं दिसतंय गप्प बसाला तुम्ही. अगं तुम्हाला कळते का छान दिसते तुम्ही आणि मजा करायला आलात की नाही बघा ना किती तिथे चला. पण काय हे असलं बरं दिसत नाही लोक नावं ठेवत्याला माहिती कसलं काय नाव ठेवत नाही अगं मजा करायला आलं तर मजा करा ना. मला सांग मजा काही साडी नेसून करता येत नाही वय हे त्याच्यासाठी असले कापडे घालायला पाहिजे. अगं साडी नेसून पाण्यात उतरणार आहेस का आजी? आपण पाण्यात पण उतरणार आहे मी ना अरे पाण्यात उतरायचं आहे. अरे मी काय म्हणते मी ओढणी घेत आहे. ऐका तुम्ही ओढणी हसतील सगळे. चल हे बघ चांगलं दिसताय तुम्ही आणि तुम्हाला माहिती का सीताई पण तुम्हाला बघून कौतुक करते. आपण ना फोटोज वगैरे काढूया कमाल दिसताय तुम्ही. चला चला.
मराठी काकू मराठी पोरी दुनियेला दाखवती माय